दिवसभरात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात आक्रोश मोर्चा। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त धुळ्यात मानवता रॅली। लव जिहाद व धर्मांतर कायद्यासाठी धुळ्यात स्वाक्षरी मोहीम। अपेक्षित भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी घरातच ठेवला कापूस। प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन। लव जिहाद व धर्मांतराविषयी प्रभादेवी परदेशींकडून जनजागृती मोहीम। थाळनेर गावात परिवर्तन पॅनलच्या मिरवणुकीने ग्रामस्थांचे वेधले लक्ष। शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धीपासून दूरच राहावे, ॲडव्होकेट किशोर जाधव। वैद्यनगरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रा। अश्व बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेत भाविकांची गर्दी। आणि शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथे आविष्कार स्पर्धेचं आयोजन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। उच्च शिक्षण मंत्री तथा भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांचा अवमान केल्याप्रकरणी आज धुळे शहरात पुरोगामी धर्मनिरपेक्ष आंबेडकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आलं। मोर्चाला शिवसेनेच्या वतीनेही पाठिंबा दर्शवण्यात आला। भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वरील महापुरुषांचा अवमान करण्याचे कृत्य मुद्दाम आणि जाणीवपूर्वक केले आहे। त्यांनी या प्रकरणी त्यांचा जाहीर पत्रकांद्वारे देण्यात आलेला माफीनामा हे त्यांच्या गंभीर चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार आहे। त्यामुळे महापुरुषांचा अवमान करणारे चंद्रकांत पाटील त्यांना असलेल्या वैधानिक अधिकारांचा वापर करून त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चाला शिवसेनेनेही पाठिंबा दर्शवला। शिवसेनेचे महेश मिस्त्री यांनी देखील या संदर्भात रोष व्यक्त करीत आपलं रोखठोक मत व्यक्त केलं। आणि जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवावी, असं एक मंत्री बोलतो, लगेच दुसरा बोलतो, तसं तिसरा बोलतो, म्हणजे महाराष्ट्रातले प्रथम फळीचे शिक्षण मंत्री डायरेक्ट एकेरी शब्दामध्ये भीक मागायचा। महात्मा ज्योतिबा जे फुले होते हे त्यावेळी हे लखपती नव्हते, करोडपती नव्हते, अब्जाधीश होते। त्यावेळेस त्यांनी 10,000 रुपये जामीन दिला टिळकांना। त्यांना त्यावेळेस सोन्याचा भाव 8 ते 10 रुपये तोळा होता, ते 10 ग्रॅमचा नाही 12 ग्रॅमचा, तेव्हा त्यांनी 10,000ची जामीन दिली। आणि त्यांच्याविषयी असं जर बोलत असेल का स्वतःचा पाप लपवण्याकरता, ही जनता एवढी खुळी राहिली नाहीये। आपल्या माध्यमातूनही स्पष्ट इशारा देण्यात यावा, नाही तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही। अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे प्रदेश समन्वयक कांतीलाल जैन यांच्या आदेशान्वये जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सप्ताह साजरा केला जात आहे। त्यानिमित्ताने आज धुळे शहरात मानवता जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला। आयोजित रॅलीची सुरुवात अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे प्रदेश समन्वयक कांतीलाल जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली। त्यानंतर शहरातील गांधी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅलीत होली चाइल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, कानोसा कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल, JR सिटी व गरुड इंग्लिश मीडियम स्कूल आदींनी सहभाग नोंदवला होता। यावेळी प्रोजेक्ट चेअरमन शांतीलाल अग्रवाल, सहप्रोजेक्ट चेअरमन प्रशांत अग्रवाल, जिल्हाध्यक्ष सुनील वर्मा, सल्लागार संजीव खैरनार, नितीन मोरे, जमनादास सोनार, प्रमोद वर्मा, हेमंत वर्मा, विजय राठोड, ॲडव्होकेट विनोद बोरसे, ॲडव्होकेट सुनील शिंदे, देवराम हसन,
रामलाल जैन, गौतम मुनोत, शंकर जैन व साजिद शेख आदी उपस्थित होते। अखिल भारतीय मानवाधिकार समन्वयक कांतीलाल जैन 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। त्याचा सप्ताह साजरा करत असताना आज त्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आज रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज पुतळापासून सुरुवात झाली। आग्रा रोडहून गांधी पुतळा गली नंबर 4 आणि परत त्याचा शिवाजी पुतळा सांगता करण्यात येणार आहे। याचा उद्देश त्याच्यामध्ये लोकांमध्ये जागरूकता यावी मानवाधिकाराची आणि लोकांनी जास्तीत जास्त त्याचा अधिकार व कार्य अधिकार पूर्ण होत नाही। हक्क आणि कर्तव्य मिळूनच अधिकार पूर्ण होतं। त्याकरिता आम्ही प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येत या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा आणि या रॅलीमध्ये कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल, श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, होली चाइल्ड इंग्लिश स्कूल आणि GRCT हे यांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सम्मिलित झालेले आहेत। आणि सर्व धुळेकर नागरिकांना माझ्या वतीने मानवाधिकार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिरपूर पोलीस ठाण्यातून आलेले कर्तव्यदक्ष गुन्हेगारीला आळा घालणारे नवनियुक्त PI रवींद्र देशमुख यांची साक्री पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली आहे। त्यांनी साक्रीकरांना आवाहन केले आहे की माझा साक्री पोलीस ठाण्यात पहिलाच अनुभव आहे। माझ्या सर्व साक्रीकरांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत। त्यांनी पोलीस दलाला सहकार्य करणे, रहदारीचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, फेरीवाल्यांचा विषय असेल, त्याकडे मी जातीने लक्ष घालेन। तसेच गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन कसे होईल याकडे मी जातीने लक्ष देईल असे आवाहन त्यांनी साक्रीकरांना केले आहे। तसेच PI रवींद्र देशमुख यांची साक्री पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाल्याने माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। देशात व महाराष्ट्र राज्यात लव जिहाद व धर्मांतर कायदा लागू व्हावा यासाठी धुळे शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धुळे महानगराच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे। याला धुळेकरांचा उत्तम असा प्रतिसाद लाभत आहे। हिंदू तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ लव जिहाद विरोधात कायदा आणावा यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धुळे महानगराच्या वतीने दिनांक 18 डिसेंबर रोजी शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीमही राबवली जात आहे। या मोहिमेला धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचं चित्र आहे। कापसाला म्हणावा तसा अपेक्षित भाव मिळत नसल्या कारणाने धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे। मात्र अजूनही कापसाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। धुळे तालुक्यातील न्याहळोदसह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली, त्यामुळे कपाशीचं उत्पन्न चांगलं आलं। कापूस निघाला तेव्हा कापसाला चांगला भाव मिळाला, मात्र आता भाव कमी झालाय। भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक करून ठेवली। डिसेंबर महिन्याच्या शेवटी दरवर्षी भाव वाढतो असा शेतकऱ्यांचा अंदाज असतो। यंदा मात्र गुजरात निवडणूक होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी मिळेल त्या भावाने कापूस विकला। मात्र ज्यांची घरची परिस्थिती थोडी चांगली आहे अशा शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षाने आपला कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना तसेच अंशतः अनुदानावरील व सर्वच नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ तातडीने द्यावा या मागणीसाठी आज धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं। तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी। निवड श्रेणीसाठीची 20% अट रद्द करावी। वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी। IT विषयी अनुदानित करावा। अघोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला प्रचलित अनुदानापासून तातडीने लागू करावे आदी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात। तसेच शिक्षक समस्यांची दखल घेऊन आपण महासंघास तातडीने चर्चेसाठी आमंत्रित करावे व मागण्यांची पूर्तता करून शिक्षकांमधील असंतोष दूर करावा। या आंदोलनाची दखल न घेतली गेल्यास व महासंघाशी चर्चा करून प्रश्न निकाली न काढल्यास महासंघ पुढील काळात परीक्षेवर बहिष्कार टाकून बेमुदत संप करेल, यासारखे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे। जिल्हाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ महासंघाच्या आदेशान्वये आज आम्ही
माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना आमच्या कनिष्ठ माध्यमिक शिक्षकांच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। या मागण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आमचे 2011 जे पायाभूत पदांवर काम करणारे आमचे शिक्षक बांधव आहेत, ते ग्रँटेड ज्युनियर कॉलेजमध्ये काम करताना सुद्धा 2011 विना अनुदानातून ते काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांची गंभीर समस्या म्हणजे 1200 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, पायाभूतची शिक्षक आणि त्यांचं सगळं कुटुंब 2011 सफर होत आहे, म्हणून त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर IT शिक्षक 22 वर्षापासून विना अनुदानावर काम करत आहेत, त्यांनासुद्धा पगार मिळावा, त्यांना वेतन मिळावं म्हणून याच्यासाठी ते निवेदन आहे आमचं। त्यानंतर आज आम्ही जे कर्मचारी आहेत जे सगळ्यांना त्यांना पेन्शन योजना लागू करावी, कारण जुनी पेन्शन योजना ह्या आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं भविष्याचं साधन व्हावं आणि म्हणून पूर्ण राज्य सरकारी कर्मचारी आणि आता धुळे जिल्हा कनिष्ठ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही जुनी पेन्शन योजना सगळ्या शिक्षक बांधवांना लागू व्हावी याच्यासाठी पायाभूत पदांना मान्यता मिळावी, त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांना मान्यता मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून ही मागणीसुद्धा आम्ही शासनाकडे करत आहोत। आणि त्यानंतर 10, 20, 30 ही आश्वासित प्रगती योजना या सगळ्या शिक्षक बांधवांना लागू व्हावी। विनाअट जी निवड श्रेणी 20% ती रद्द होऊन सगळ्यांना निवड श्रेणी दिली गेली पाहिजे, ही पण आम्ही मागणी या निवेदनाद्वारे केलेली आहे। त्याचबरोबर जे आमचे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उच्च विद्याभ्यासित आहेत, PhD धारक आहेत, यांना वेतन श्रेणीमध्ये पुन्हा वाढ केली जावी, कारण शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांनी जास्तीचं शिक्षण घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना त्याचा हिताचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्यांना वेतनवाढ जास्तीची दिली जावी, जी सिनियर कॉलेजला दिली जाते तशी ज्युनियरच्या शिक्षकांना पण दिली जावी, ही मागणी या ठिकाणी आम्ही विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून काही मागण्या या करत आहोत आणि म्हणून विद्यार्थी संख्येची अट तीसुद्धा जास्तीचे विद्यार्थी नको आणि ज्या ठिकाणी ग्रामीण भाग असेल, दुर्गम भाग असेल अशा ठिकाणी कमी विद्यार्थ्यांवर सुद्धा तुकडी चालवून त्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता यावं, ही विद्यार्थी हिताची मागणी प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी आज मांडलेली आहे आणि अशा पद्धतीने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना देऊन आदरणीय शिक्षण मंत्री साहेब यांच्यापर्यंत आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी पाठवावं याच्यासाठी आज आम्ही शिक्षण लव जिहाद व धर्मांतरासंदर्भात धुळेतील सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात जनजागृतीपर मोहीम राबवून त्याविषयी प्रबोधन केलं। लव जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्र व देशभरात लागू व्हावा यासाठी दिनांक 18 डिसेंबर 2022 रविवार रोजी शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धुळे जिल्ह्यातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी या शहरात जनजागृतीपर मोहीम राबवत आहेत। आजही शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात सदर जनजागृतीपर मोहीम राबवण्यात आली। आम्ही तर तिथे खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय। दादांनी मला मोठं पण दिलं म्हणून मी दादांची आभारी आहे। याचा उद्देश असा आहे की जे लव जिहादचे प्रकार न होतात तर आता त्यांनी असा स्लोगन केलेला आहे, हिंदू नारी संहार कर, लव जिहाद पे वार कर। आपण जाती विरोधी बोलत नाही, पण हे काही लोक इतकं गलिच्छ काम करतात आपल्या इथे। आता धुळ्यातच एक घटना खूप दुर्दैवपूर्ण घडली आपल्या विटा भट्टीवर। त्या प्रकरणात आम्ही 15 दिवसापासून सर्वच धुळे शहरातली सन्माननीय व्यक्ती आमच्या बरोबर आहे, ते प्रकरण आम्ही मोडीस लावून त्या कुटुंबियांना आणि त्या मुलीच्या सासऱ्याला आणि तिच्या नवऱ्याला दोघांना जेलीत टाकल्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहभागी सदस्यांनी आणि त्याच्यात मी खारीचा वाटा उचलला। या पद्धतीने आम्ही केलं आणि लव जिहाद म्हटलं म्हणजे दादा असं होऊन जातं, हे जे मुलं येतात तर तुम्ही पण सर्व इथं सुज्ञ व्यक्ती, प्रत्येकाच्या घरात 16, 18, 17 वर्षाच्या मुली असतील, हे वय आकर्षणाचं असतं आणि मुली असं त्यांना हे कळत नाही भविष्य काय होणार आहे, ते किती वाईट परिस्थितीत आपण जाणार आहे। तर आपल्या पालकांनी आपल्या मुलींना असं सांगायला पाहिजे की तुम्हाला जे करायचं असेल करा, आम्ही तुम्हाला पूर्ण मुभा देतो। तर त्या मुभा देताना पण त्यांना मग प्रेमात घेऊन त्यांना समजवण्याचं कार्य करायचं, जेणेकरून आपल्या मुली आपल्या विरोधात जाणार नाही आणि प्रेमात घेऊन त्यांना सांगायचं हे जे लव जिहादी असतात ते कोणत्याही प्रकारे मुस्लिम म्हणून मुलींपुढे येत नाही, ते भगवा रंगाचा व्यवस्थित दोरा बांधतात, टीका लावतात आणि मुलींना इतर नावं सांगून त्यांना ते आपल्या जाळ्यात अडकवतात आणि जाळ्यात अडकवल्यानंतर काही वेळेस ते अतिप्रसंग करून त्यांचे व्हिडिओ वगैरे काढून घेतात आणि त्याच व्हिडिओच्या जीवावर त्या मुलींची कायम ते चुकीचे प्रकरणं करत असतात आणि मग त्या जगू शकत नाही, मरू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही आणि त्या जाळ्यात अटकतच राहतात।
तर आपापल्या परिसरामध्ये या जाळ्यापासून कशी आपल्याला मुक्तता भेटेल याचं सर्वांनी आवर्जून अभ्यास पण करावा, जनजागृती पण करावी, जेणेकरून हे प्रकार थांबले पाहिजे. आणि ही फक्त जबाबदारी हिंदू जनजागृती जी समिती आहे किंवा अजून विविध संघटना असतील त्यांची नाही, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपलं कुटुंब पण सांभाळलं तर आपल्याला हे आंदोलन, लव जिहाद हे प्रकार करण्याची गरजच पडणार नाही. आणि विशेष लव जिहादचं असं आहे की लव जिहाद व धर्मांतर बंदी कायदा हा झालाच पाहिजे. ही प्रत्येक नागरिकाने शपथच घ्यायला पाहिजे की हे कायदे झालेच पाहिजे, जेणेकरून सर्वांचं भविष्य सुरक्षित राहील. कारण की लँड जिहाद, लव जिहाद हे प्रकरण इतके भयंकर होत आहे की आपले लोक वस्ती सोडत असतात. तर आपण आपली जन्मभूमी, आपली संतांची भूमी आपण आपले घरं कशासाठी सोडायचे? आपणच तिथं शिवाजी राजांच्या सांगण्याप्रमाणे महाराष्ट्रात पहिले मुघलांचं राज्य होतं, तेव्हा राजांनी येऊन पुन्हा त्या मुघलांना नसतं नाबूद केलं आणि आपलं भगवा तिथे स्थापित केला. तर या पद्धतीने तुम्ही इथे जे आहे आपले बंधू कमी प्रमाणात आहे, पण ही संख्या आपण धरली तर एका व्यक्तीच्या मागे 1000-5000 लोक असतील. दादांच्या मागे तर पूर्ण मोठा स्वर्णकार समाज आहे. तर या समाजाला दादा असं समजा पूर्ण समाज इथे उभा आहे स्वर्णकार. तर दादा संत नरहरींच्या चरणी प्रार्थना करते आणि विनंती करते की या रविवारी 18 डिसेंबर 2022 रोजी जे लव जिहाद संदर्भात आणि धर्मांतर कायद्याविरोधात आपण जी रॅली काढणार आहे तिथे सर्वांनी आवर्जून आव्हान करते, उपस्थित राहा. धन्यवाद. शिरपूर तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. थाळनेर, अर्थे, बुद्रुक, अर्थे खुर्द, हिसाळे, वाघाडी, करवण येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी लक्षवेधी लढत रंगत आहे. आज थाळनेर गावात परिवर्तन पॅनलचे सिट्टी चिन्हाचे उमेदवार सौ प्रतिभा भगवान मराठे यांनी काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. थाळनेर येथे सरपंच पदासाठी 3 तर 14 जागांसाठी 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान सत्ताधारी गटाच्या विरोधात डॉक्टर भगवान तलवारे मराठे यांच्या नेतृत्वाखाली 3 जागा बिनविरोध करून निवडणूक चुरशीची ठरवली. सरपंच पदासाठी तिरंगी लढत असली तरी खरी लढत दुरंगी होत असल्याचं चित्र आहे. तर सदस्यांमध्ये आमने सामने लढत रंगत आहे. सत्ताधारी गटाचे माजी सरपंच प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनल तर या विरोधात NZ मराठे विधायक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष डॉक्टर भगवान निंबा तलवारे मराठे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी असलेले उमेदवार सौ प्रतिभा भगवान मराठे यांची गावातून भव्य अशी पायी रॅली काढण्यात आली. रॅलीत गावातील महिला पुरुषांचा मोठा सहभाग दिसून आला. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत काम करीत असताना सचोटी, पारायणता व राजकारणात भाग न घेणे, प्रसिद्धीपासून दूर राहणे, जातीय संस्थांशी संबंध न ठेवणे, कार्यालयाची माहिती गुप्त ठेवणे, अंमली पदार्थांचे सेवन न करणे या बाबी पाळल्यास शासकीय सेवेत कोणतीही अडचण येत नाही, असे विचार ॲडव्होकेट किशोर जाधव यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथे आयोजित प्रशिक्षणात व्यक्त केले. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 रजा नियम या विषयावर त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना घ्यावयाची काळजी, महिला कर्मचाऱ्यांच्या छळास प्रतिबंधक कायदा, स्थावर व जंगम मालमत्ता धारण करणे, भत्ता व दायित्व या कायदेशीर विषयांवर प्रबोधन करण्यात आलं. प्रशिक्षण वर्गास माजी प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, अधिव्याख्याता मिलिंद पंडित यांनी सहकार्य केलं. ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, जातीय संघटना आहेत, या कोणत्याही जातीय संघटनांमध्ये आपण शासकीय कर्मचाऱ्यांनी भाग घेऊ नये. अशा प्रकारे संघटनेने भाग घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई होते आणि वेळ आल्यास आपल्याला नोकरी गमवावी लागते. कृपया कोणत्याही संघटनांमध्ये, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, जातीय संघटना आहेत, या संघटनांमध्ये कर्मचाऱ्यांनी भाग घेऊ नये असा हा नियम आहे आणि तो नियम आपण सर्व कर्मचाऱ्यांनी पाळला पाहिजे. कृपया आपण हे लक्षात घ्या. आताची परिस्थिती भयानक आहे. वेगवेगळ्या जातीय संस्था या डोकं वर काढतायत आणि त्या संघटनांचं प्राबल्य प्रामुख्याने
शासकीय कार्यालयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये येऊन शासकीय बातमी माहिती काढणे, किती कर्मचारी आहे, काय काम करतात, काय नाही, आणि त्यानंतर काही गुप्त माहिती आपल्याला मिळते किंवा काय, काही संरक्षण स्वरूपात, काही महत्त्वाची स्वरूपाची माहिती मिळते किंवा काय, अशी या जातीय संस्थांचे प्रतिनिधी आपल्या सरकारी कार्यालयांमध्ये येत असतात. त्यांच्यापासून आपण जर दूर राहिलं तर आपलं शासकीय कार्यालयातलं काम आपल्याला करणं अत्यंत चांगलं होईल. आणि नियम असा आहे, आपण कोणत्याही संघटनेमध्ये, ही जातीय संघटना असो किंवा वेगवेगळ्या संघटना असो, यांच्यामध्ये आपण भाग घेऊ नये. मित्रांनो, अकाली दल, RSS झाल्या किंवा इतर अनेक प्रकारच्या संघटना अशा धुळे शहरातील साक्री रोडवरील वैद्यनगरातील माऊली उद्यान येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनांक 16 ते 18 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता. दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मूर्त्यांची शोभायात्रा, रात्री 7 ते 10 या कालावधीत जगदीश चव्हाण यांची भजन संध्या, दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून मूर्तीपूजन, रात्री 8 ते 10 या वेळेत हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांचं कीर्तन, दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण, सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण ब्रह्मचारी सुदर्शन महाराज यांचे काल्याचे कीर्तन, तसेच दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, माऊली उद्यान मंडळ, जनरल अरुणकुमार वैद्यनगर, सार्वजनिक सांस्कृतिक मंडळ, परिसरातील नागरिक व भाविक परिश्रम घेत आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका, महिला बालकल्याण सभापती योगिताताई बागोल, नगरसेविका मंगलाताई पाटील, नगरसेवक योगेश इसी, भाजपा सरचिटणीस धुळे शहर निनान पाटील आदी सर्व स्थानिक नागरिक, पदाधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त, भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमार वैद्यनगर परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या ज्या कॉलन्या आहेत त्या सर्व यांनी परिसरामध्ये आज मूर्तीची जी भव्य मिरवणूक आहे यामध्ये सर्वांनी उत्कृष्टपणे भाग घेतलेला आहे. महिला पुरुष मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ यांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या या परिसरामध्ये अगदी असं आनंदाचं वातावरण आहे. माऊलीच्या कृपेने आता मिरवणूक आहे, परत संध्याकाळी जगदीश चव्हाण यांचा कार्यक्रम आहे, उद्या परत मूर्तींची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि रविवारी मूर्त्या मंदिरात बसवल्या जातील आणि परत महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. सर्व माझ्या परिसरातील जेवढे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आहे यांनी घराघरामध्ये 11,000 रुपये दिले आणि अशा प्रकारे आमचं हे भव्य दिव्य मंदिर आमच्या परिसरामध्ये आम्ही उभं केलं. सर्वांच्या सहकार्याने आम्ही परिसरातील आमचे सर्व मॅनेजमेंट, माऊली उद्यान, अरुणकुमार वैद्य संस्कृत मंडळ हे सर्वांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या माध्यमातून आमच्या या परिसरामध्ये विठू माऊलीचं भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलं. मी सर्वांचं पुनश्च आभार व्यक्त करतो. जगभरात अश्व बाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेड्याची यात्रा दत्त जयंतीपासून सुरू झाली. यात्रेत भरणाऱ्या अश्व बाजाराला प्राचीन असा इतिहास आहे. राजे रजवाड्यापासून तर हल्लीचे सिने कलावंत, विदेशी नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते या साऱ्यांचीच या बाजारात अश्व पाहणी व खरेदीसाठी आवर्जून हजेरी असते. मंदिरातील एकमुखी दत्ताची मूर्ती नवसाला पावणारी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर यात्रेत भरणारा अश्व बाजार रुबाबदार घोड्यांमुळे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पाडत असतो. अश्व बाजाराबरोबरच या यात्रेत मनोरंजन, खाद्यपदार्थ, खेळणी अशी विविध दुकाने थाटली आहेत. लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेत येऊन यात्रेचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या सर्व घटक आणि संलग्न कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्यातील नवनवीन कल्पना, क्लृप्ती, विचार यांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय कृषी महाविद्यालय धुळे ते
दिनांक 15 व 16 डिसेंबर 2022 पर्यंत विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन आविष्कार 2022 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। आज सुरुवात झालेल्या या स्पर्धांचं उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्पर्धेचे निरीक्षक राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉक्टर अतुल अत्रे व प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर महावीर सिंग चौहान उपस्थित होते। महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एकूण 37 कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील पदवी शिक्षण, पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि आचार्य पदवीचे शिक्षण घेणारे सुमारे 280 विद्यार्थी विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला। 2006 पासून माजी राज्यपाल हा आविष्कार चालू आहे। स्पर्धा विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यातनं जे चांगले मार्गदर्शक आहेत असे चांगले संशोधक तयार व्हावे आणि त्या संशोधनातनं शेतकऱ्यांना काय फायदा करता येईल का किंवा निव्वळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर अनेक असे काही कारखानदार जर असतील नवीन नवीन उपक्रम याच्यामध्ये असतील। याच्यामध्ये 6 कॅटेगरीज ज्या आहेत त्या 6 कॅटेगरीज आणि त्याच्यात आता 3 लेवल्स केलेले आहेत। पहिल्यांदा 4 लेवल होते, त्याच्यामध्ये UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला होतं, पोस्ट ग्रॅज्युएट होतं, नंतर त्याच्यामध्ये डॉक्टरेट होतं आणि टीचर। तर आता टीचरच्या याच्यातनं कॅटेगरी राहिली नाही म्हणून ह्या लेवल ज्या आहेत त्याच्यातनं सर्वांनाच संधी मिळावी। महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या जो बौद्धिक त्यांचा जो IQ असेल त्याप्रमाणे ते स्वतः वेगवेगळे तयार करतात। आता यामध्ये हे जे 10 जिल्ह्यातनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे 10 जिल्हे आहेत याच्या अंडर जे काही महाविद्यालय आहेत प्रत्येक महाविद्यालयातून जे विद्यार्थी जे आहेत हे 6 कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या लेवलमधून इथे आलेले आहेत आणि आता याच्यातनं ते आपलं प्रेझेंटेशन करतील। मग याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन पण असेल किंवा असं काही इनोव्हेटिव्ह काही नवीन संशोधन असेल जे संशोधन शेतकऱ्यांना पण उपयोगी पडू शकतं किंवा कारखान्याच्यानं उद्योग स्वतः तयार व्हावे, स्वतःचा व्यवसाय रोजगार पण त्यांनी केला पाहिजे असं चांगली संकल्पना यामधून जे राज्यपाल भवनाने केलेली आहे। आता याच्यातनं ही जी सध्या आंतरमहाविद्यालयीन आहे आंतरमहाविद्यालयांच्या मधून आता जे आता चांगले त्या प्रोजेक्ट जे असतील जे बेनिफिशियल आहेत, इनोव्हेटिव्ह आहेत, शेतकऱ्यांना असतील, कारखानदारासाठी असतील, ह्या समाजाला उपयोगी पडणारे सुद्धा काही त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट असतील, कारखानदारी स्वतः ते तयार करू शकतात स्मॉल स्केलमध्ये असे याच्यातनं निवडून मग आता जे पुण्यामध्ये याचं राज्यस्तरीय जे आंतरविद्यापीठ सर्व महाराष्ट्रातील जेवढे विद्यापीठ असतील त्या विद्यापीठांमधले असेच मुलं प्रत्येक आंतरमहाविद्यालय त्यांच्या याच्यात येईल। तसं आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत याच्यातनं आंतरमहाविद्यालय निवडले जातील प्रत्येक 6 कॅटेगरीमधून। तर ते नंतर आता एक विद्यापीठाचा संघ निर्माण होईल आणि ते विद्यापीठ संघ त्या जे अखिल राज्यस्तरीय जे असेल आंतरविद्यापीठ त्याच्यामध्ये सहभागी करतील। नाव काय? मी डॉक्टर महावीर सिंग चौहान, मी संचालक राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण संचालक आहे आणि माझ्याच या सगळं आहे सर्व मार्गदर्शनाचे सर्व चालले आहे। या कृषी महाविद्यालयाचे संविधानिक शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात आक्रोश मोर्चा। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त धुळ्यात मानवता रॅली। लव जिहाद व धर्मांतर कायद्यासाठी धुळ्यात स्वाक्षरी मोहीम। अपेक्षित भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी घरातच ठेवला कापूस। प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन। लव जिहाद व धर्मांतराविषयी प्रभादेवी परदेशींकडून जनजागृती मोहीम।
थाळनेर गावात परिवर्तन पॅनलच्या मिरवणुकीने ग्रामस्थांचे वेधले लक्ष. शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धीपासून दूरच राहावे. ॲडव्होकेट किशोर जाधव. वैद्यनगरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रा. अश्व बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेत भाविकांची गर्दी. आणि शासकीय कृषी महाविद्यालय धुळे ते आविष्कार स्पर्धेचं आयोजन. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.